इराण इस्रायल युद्धामध्ये आता कुवेत, कतार आणि बहरीन ओढले गेलेले आहेत। इराणकडून कुवेत, कतार आणि इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडण्यात आलाय। मध्य पूर्वेतील युद्ध आता निर्णायक आणि अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचलंय। इराणनं आपलं लक्ष विस्तारत आता कुवेत, कतार आणि बहरीन यासारख्या शेजारील देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वर्षाव सुरू केलाय। दुसरीकडे इस्रायलनं थेट इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालय उडवून देऊन इराणची संवाद यंत्रणा खिळखिळी केली। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रोहन चौधरी जोडले गेलेले आहेत। आंतरराष्ट्रीय विषयांवर ते बोलतात, त्यांचा आंतरराष्ट्रीय विषयांचा अभ्यास आहे। रोहन चौधरी सर, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूज मध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न असा पडतो की इस्रायलने इराणवर हल्ला केला, त्यानंतर इराणनं प्रत्युत्तर दिलं, अमेरिका यामध्ये आली, आता इराणनं आणखी देशांना यामध्ये ओढलंय। इराणला हे अपेक्षित होतं असं आपल्यावर हल्ला केला जाईल आणि आपल्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल असं एकंदरीत परिस्थिती बघताना वाटतंय का? इराण तयार होतं का या युद्धासाठी आधीपासून? ऍब्सोल्युटली दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। इराण तयार हल्ल्याला आहे का? तर डेफिनेटली आहे। याचं कारण सिंपल आहे, कारण मागच्या जून महिन्यात देखील आपण जर बघितलं असेल तर इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये एक प्रकारचा लष्करी संघर्ष निर्माण झालेला। त्यामुळे इराण हे अक्षरशः तयार होतं आणि इराण ज्या पद्धतीनं आता काउंटर अटॅक करते, प्रत्युत्तर देते, त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की इराणच्या डोक्यात एक फुलफ्लेज स्ट्रॅटेजी होती की आपण अमेरिकेच्या भूमीवर जरी हल्ला करू शकत नसेल किंवा आता इस्रायलच्या भूमीवर जरी हल्ला करू शकत नसेल तरी अमेरिकेची जी काही मोक्याची स्थान आहे, जसं बहरीन आहे, आता तुमचा ह्याच्यात उल्लेख झाला, सौदी अरेबियाच्या एम्बेसीमध्ये उल्लेख हल्ला केलेला आहे। त्यामुळं कोणतंही राष्ट्र त्या पद्धतीनं तयार असतं, परंतु एका अर्थानं इराण तयार नव्हतं। त्यांना म्हणजे साधारणतः CIA, मोसाद यांच्या संयुक्त ऑपरेशन मध्ये जे अयातुल्ला खोमेनी यांना ठार मारण्यात आलं, यांचा जो मृत्यू झाला तो कदाचित इराणला अपेक्षित नव्हता। कारण यामध्ये प्रॉक्सी वॉर मध्ये अमेरिकन आणि मोसादचे इंटेलिजन्स एजंट इतक्या डीप पेनिट्रेशन ज्याला आपण म्हणतो ते करतील आणि डायरेक्ट अयातुल्ला खोमेनी यांना मारतील, याच्याबद्दल कदाचित इराणच्या मनात साशंकता होती। आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर जे अयातुल्ला खोमेनी यांच्या नंतर जे त्यांचे वारसदार नेमलेले त्यांचाही मृत्यू झाला अशी बातमी आलेली आहे। त्यामुळं आत इतक्या पेनिट्रेशन होईल याचा इराणला अंदाज नव्हता, परंतु इराणला अंदाज होता की ज्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यात इस्रायलची जी भूमिका आहे त्यानुसार आपल्यावर असा एक प्रकारचा हल्ला होऊ शकतो। त्यामुळं इराण तयार होतं प्रत्युत्तरासाठी, परंतु इंटरनली इतका प्रॉब्लेम येईल। आणि त्याचं दुसरं कारण पण असं आहे की आपण जर बघितलं तर अयातुल्ला खोमेनी यांच्या राजवटी विरुद्ध मोठ्या प्रमाणात असंतोष लोकांच्या मनात होता। जून महिन्यात जर इस्रायलनं इराणवर हल्ला केला नसता, मागच्या जून महिन्यात हल्ला केला नसता, तर कदाचित अयातुल्ला खोमेनी यांची राजवट उलथवण्याचा प्रकार जो बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकामध्ये झाला तसा झाला असता। परंतु त्या हल्ल्यामुळे अयातुल्ला खोमेनी यांची राजवट पुन्हा एकदा बळकट झाली। परंतु तरीही जे अस्वस्थ घटक होते, ज्यांना मोसाद आणि आपल्या CIA त्यांना हेरलं आणि खूप चांगल्या खूप अतिशय ताकदवररित्या त्या पेनिट्रेशननं आपल्याला लक्षात येईल की अयातुल्ला खोमेनी यांचा झाला। डोमेस्टिकरित्या, देशांतर्गतरित्या इराण तयार नव्हती, पण युद्धाच्या दृष्टीने इराण तयार होती असं म्हणायला काय हरकत नाही। सर, युद्धाच्या दृष्टीने इराण तयार होती असं म्हणताना आपण सातत्यानं असं म्हणतो की इस्रायल हल्ला करेल हे इराणला अपेक्षित होतं, मात्र इतक्या आघाड्यांवर इराणला एकाच वेळी लढावं लागेल हे अपेक्षित होतं का इराणला? आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागेल, परत एकदा मी जूनचा तुम्हाला उदाहरण देतो, कारण आता जे काही घडतंय ते इतक्या बॅक टू बॅक घडतंय की त्याचा अंदाज लावणं थोडंसं कठीण जातं। परंतु आपल्या माहितीसाठी जून महिन्यात जेव्हा इस्रायलने इराणवर हल्ला केला तेव्हा तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की अमेरिका, सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यामध्ये मध्यस्थ करण्यासाठी तयार होती आणि दोघांचे संबंध सुधारत होते। सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यातले संबंधाबाबतीत मी बोलतो। परंतु जेव्हा इराणनं इस्रायलवर हल्ला केला, इस्रायलने इराणवर हल्ला केला, त्यावेळी हे सगळेच देश, नॉट ओनली सौदी अरेबिया पण
इजिप्त, लेबनॉन, कुवेत, UAE, बहरीन या देशातल्या नेत्यांनी आणि या देशातल्या राष्ट्रप्रमुखांनी याला विरोध केला. त्यामुळे मुद्दा असा आहे की आता कितीही जरी इस्रायल आणि अमेरिका यांचं आता वाटत असेल की बाबा हे आपले सगळे आपल्या बाजूने आहेत, परंतु तसं नाहीये. एक वेळ अशी येईल की इराणच्या बाजूने या सगळ्यांना उभं राहावं लागेल आणि हा फक्त त्यांच्या देशाचा किंवा अंतर्गत नाहीये, तर ज्याला आपण इस्लामिक ब्रदरहुड असं ज्याला म्हणतो किंवा ज्याला पॅन इस्लामिझम म्हणतो, त्याच्यासाठी तरी या लोकांना कदाचित हे लोक एकत्र येतील. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, इराण इज नॉट अन ऑर्डिनरी स्टेट. इराण हे सिव्हिलायझेशन स्टेट आहे. त्यामुळे इराणचा प्रभाव फक्त राजकीय दृष्ट्या आणि लष्करी दृष्ट्या आजूबाजूच्या देशांवर आहे असं मानणं चूक ठरेल. तो सांस्कृतिक दृष्ट्या प्रभाव आहे. जसा अमेरिकेचा युरोपमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी सांस्कृतिक प्रभाव आहे, ज्याला आपण कल्चरल इन्फ्लुएन्स म्हणतो, तो इराणच्या बाबतीत पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यामुळे इराणच्या बाजूनं, आणि दुसरा असं आहे की समजा कल्चरली एक सेकंद जरी बाजूला ठेवलं, लोकांना येण्याची मर्यादा जरी आल्या, तरी रशिया आणि चीन हे जे दोन आता मोठे देश आहेत, हे देश हर एक प्रकारे इराणला मदत करणार. हे काही म्हणजे काही सिक्रेट नाही आहे. त्यामुळे हे अजून चिघळत होऊन जाणार. आणि इराणला माहितीये की ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी अस्तित्वाची लढाई आहे. जसं 9/11 अमेरिकेसाठी होतं किंवा 26/11 आपल्यासाठी होतं, तशी ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई, म्हणजे लक्षात घ्या, सिव्हिलायझेशनल देशाच्या अस्तित्वाची लढाई असणं आणि त्या दृष्टीनं त्यांना प्रयत्न करणं आणि त्या दृष्टीनं प्रत्युत्तर देणं, यासाठी त्यांना तयार असावंच लागणार. सर, एक दोन प्रश्न आणखी विचारायचे. त्यातला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आता डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय आणखी 4 ते 5 आठवडे हे युद्ध सुरू राहील, आम्ही त्यासाठी तयार आहोत, युद्ध थांबण्याची चिन्ह नाहीयेत वगैरे वगैरे. इराणची किती दिवसांची तयारी असू शकते सर? 4 ते 5 आठवडे इराण लढू शकेल एकटं? नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, युद्धाच्या पद्धती बदललेल्या आहेत. म्हणजे आज हे काही 3 दिवसातलं फेस टू फेस ज्याला आपण म्हणतो तसं प्रकारचं युद्ध राहणार नाही. हे जरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या असं जरी त्यांनी स्टेटमेंट केलं असलं, तरी माझ्या मते इराणनं आता जे काही प्रत्युत्तर द्यायचंय तो त्याचा पहिला भाग आहे. आज नाही, 5, 6, 7, 8 महिन्यानं इराण परत तेवढाच ताकदीनं हल्ला करणार. त्यामुळे युद्ध जे आहे ना, युद्धाची सुरुवात आपल्या हातात असते, युद्धाचा शेवट कधीच आपल्या हातात नसतो. 4-5 आठवड्यानं काय होणार आहे का, अमेरिका का अणुबॉम्ब टाकणार आहे नाही तसं. त्यामुळे इराण काय आहे, इराण वाट बघेल. आता इराणच्या जनतेला सांगण्यासाठी की बाबा आम्ही आहोत तुमच्या बरोबर आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र लढायचंय, त्यासाठी अमेरिका नाही पण अमेरिकेचे जे काही तळ आहेत त्याच्यावर आपण हल्ला केला. आता अजून एक थोडे दिवस थांबतील, पण हे युद्ध माझ्या मते 21व्या शतकातला, आता जे काही 26 वर्ष झालेले त्याच्यातला हा भारताच्या, जगाच्या आणि मध्य पूर्वेच्या सगळ्यांच्या दृष्टीनं निर्णायक प्रसंग आहे. कारण मी सातत्यानं हेच सांगतोय की हा इराणच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हे युद्ध 5-6 आठवडे नाही का, 5-6 वर्ष पण चालेल. जसं रशिया युक्रेन बघा, आता जवळजवळ 4थं वर्ष 4 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे हे युद्ध कंटिन्युअस राहणार. आणि मध्य पूर्वेचा इतिहास बघता युद्धाचं सुरुवात कधी झालेली आहे, प्रारंभ युद्धाला कधी झालेला आहे आणि त्याचा शेवट काही कोणच सांगू शकत नाही, कारण गेले 100 वर्ष तो भाग धगधगता आहे. पण एकच इंटरेस्टिंग मुद्दा आहे तुमच्या प्रश्नाचा, फक्त तो हा महत्वाचा आहे की जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानमध्ये इन्व्हॉल्व्ह होती त्या तुलनेत मध्य पूर्व शांत होता. अमेरिकेनं अफगाणिस्तानमधनं सैन्य बाहेर काढलं आणि आता अमेरिकेच्या लक्षात आलं की आपल्याला आर्थिक नुकसान खूप झालेलं आहे. त्यामुळे ते नुकसान भरून काढण्यासाठी ते मध्य पूर्वेचा पूर्वीप्रमाणे आपल्या फायद्यासाठी उपयोग करत. बरं सर, या सगळ्याविषयी बोलताना आपण अमेरिका इस्रायल सोबत आहे हे तर सगळे बघतोच आहोत. तुम्ही चीन आणि रशियाचा सुद्धा उल्लेख केलात. भारताच्या भूमिकेकडे कशा प्रकारे बघताय हा प्रश्न विचारायचा. आता तर त्यावरून राजकीय टीका सुद्धा सुरू झाली. म्हणजे सोनिया गांधींनी म्हटलेलं आहे की ही तटस्थ भूमिका नाहीये, हे सोयीस्कररित्या जबाबदारी टाळण्यासाठी ही भूमिका घेतली जाते वगैरे. आपण आंतरराष्ट्रीय विषयांचा अभ्यासक म्हणून कशा प्रकारे पाहताय? प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, यात भारताची भूमिका काही नाहीच, ऑनेस्टली सांगतो. कारण भूमिका न घेणं याकडे आपण कशा प्रकारे पाहताय सर? नाही, भारत भूमिका घेऊच शकत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण पहिली गोष्ट, अरब हा जो काही बेसिक आपल्याकडे होता, UAE सोडला, तर आपण अरब बरोबरचे संबंध हे आपण गेल्या 10-13 वर्षात कंप्लीट तोडलेले आहोत. एक. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला असं लक्षात येईल की भारताची भूमिका फक्त भारतीयांना परत आणण्या इतपत मर्यादित आहे. आणि सर्वात तिसरा मुद्दा फार महत्वाचा आहे, तो आपल्याकडे कुणाचाही दुर्लक्ष होता कामा नये. तुम्ही लक्षात घ्या, भारताचे पंतप्रधान हल्ल्याच्या 2 दिवस आधी इस्रायलमध्ये होते आणि तरीही इस्रायल एम्बेसीचं असं विधान आहे की भारतीय पंतप्रधानांना याची माहिती नव्हती. हा माझ्या मते सर्वात मोठा अपयश. कारण
हे बघा, एखादं युद्ध होतं, इस्रायल अमेरिका यांच्या मागे एक प्रकारचं कोऑर्डिनेशन काम करत असतं, एकमेकांशी संवाद असते, माहितीची देवाणघेवाण असते की आम्ही हल्ला करणार आहे, सीआयएचं मत काय आहे, मोसादचं काय आहे, अजून आपल्याला काय, यातली कोणत्याही प्रकारची चर्चा भारताच्या नेतृत्वाशी झालेली दिसत नाही. त्यामुळे भारताची भूमिका आपल्याला पटो अगर न पटो किंवा मान्य असो अगर नसो, भारताची भूमिका फक्त नेहमीप्रमाणे भारतीयांना परत आणणं इतक्यापुरतीच मर्यादित राहणार आहे. आणि आपण अमेरिका आणि इस्रायलच्या इतक्या बाजूने झुकलेलो आहोत की आपण परत एकदा अरब देशांकडे जाऊ याची मला शाश्वती नाही आणि हे सरकार जाणार नाही. त्यामुळे आपल्याकडे काहीच भूमिका नाहीये, हेच वास्तव, दाहक वास्तव आहे. बरं, धन्यवाद रोहन चौधरी सर, तुम्ही सविस्तर ही सगळी बातचीत केलीत पुढारी न्यूजची आणि प्रेक्षकांसाठी हे सगळं सविस्तर विश्लेषण केलं यासाठी.